सर तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की 20-25 वर्ष आधी हा चित्रपट लिहिला होता, पण रिलीजसाठी इतके वर्ष का लागले? कसं असतं ना की शूट करावं लागतं मग रिलीज होतो ना. पण तरी इतके 20 कथा जर 20-25 वर्षापूर्वी लिहिली होती, पण शूट केलं नव्हतं. ते कसं लिहून ठेवलं होतं की पुढे आज नेक्स्ट मंथ पुढच्या वर्षी असं करता करता वेळ कसा गेला समजलंच नाही. शेवटी जेव्हा मला समजलं की आता मला वेळ आहे शूट करायला, तारीख मोजली तेव्हा मी बघितलं की 25 वर्ष संपले. तर मला वाटतं की त्यावेळी मी कोण वेगळाच माणूस होतो, आता मी वेगळा आहे. म्हटलं एखाद वेळ तो वर्जन माझा वेगळा असेल, हा वर्जन माझा वेगळा असेल, तर म्हणून मी तिसोरीला थोडंसं चेंजेस आणले. चेंजेस आणले कारण लोकांना आजकाल काय म्हणजे देवाचा भरोसा तर तुम्ही मनात ज्यांना आहे नाहीये त्यांना नाहीये, पण म्हणजे लोकांना ते एक्सेप्ट करायकरता थोडेसे चेंजेस करावे लागले होते मला. आणि ते करून मला असल्या गोष्टींकरता कसं आहे ना की वेळाचं काय इम्पॉर्टन्स नसतो की वेळ 25 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 50 वर्ष झाले. कारण सब्जेक्ट असा आहे ना. टॉम क्रूजचं ते नाही इम्पॉसिबल मिशन, ते काय गाडी चालली आहे, लोक पडतायत, छोटे स्कर्ट घालून त्या मुली नाचतायत, ते सर्व नाही आहे ना आमच्या पिक्चरमध्ये. म्हणून त्याच्याकरता वेळ नाही. आता काय जीन्सची लेंथ आणि याचं स्कर्टची लेंथ अजून मुदत नाही असल्या पिक्चरमध्ये. त्याकरता याच्या म्हणजे वेळ कसा गेला त्याच्या पिक्चरमध्ये बनवता ते काही जास्त इम्पॉर्टन्स नव्हतं. इम्पॉर्टन्स हे होतं की जे प्रश्न आहेत ते 25 वर्षापूर्वी पण होते आणि आज पण आहेत आणि 25 वर्षानंतर पण असतील, तर त्यांचे उत्तर मी आता देतो का हे, तर ते मी कसं देणार? तर चित्रपट म्हणजे कसं असतं, एक काल्पनिक जर्नी असते. तर ती जर्नी मी सेल्युलॉइडवरती आपल्या डिजिटलवरती मी कॅप्चर करत होतो की लोक कशी असतात, त्यांचं काय होप्स असतात. एक पापी माणूस असतो त्याला आणि तो संत होतो, आणि दुसरे लोक म्हणजे एवढे तो सावकार असतो, तो त्याला शिव्या देतो, म्हणतो बाबा नाहीये, संत नाहीये, काही नाही येतो, आणि शेवटी तो त्याचा भक्त होतो. तर हे सगळे चेंजेस कसे येतात, माणसाचं मन केव्हा चेंज होतं आणि ते चेंजेसचं कारण काय असतं, त्याचं शेवटचा म्हणजे परिणाम काय असतं. तर हे सर्व म्हणजे वेगळे वेगळे माणसाचे म्हणजे विचार करण्याची जी पद्धत असते ते दाखवायकरता मला 2 तास लागले, आणि ते पिक्चर झालं वायवाटाची सावली. थँक्यू. सर तुम्ही काय सांगाल चित्रपटाच्या संगीताबद्दल आणि एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता? हिंदी ओके. बहरहाल जब पिक्चरों के संगीत बनता है तो कभी कभी गैप फिलिंग के लिए होता है, कभी नाच गाना, कभी पब्लिक को अट्रैक्ट करना होता है. पर इस पिक्चर में गानों का एक ही मतलब था, क्योंकि इतना डीप सब्जेक्ट है. हर एक कैरेक्टर अपने आप में क्या सोचता है, क्या वो डायलॉग में नहीं आ सकता है, वो हमने गाने में किया कि इसका दर्द क्या है, उसकी सोच क्या है, जो डायलॉग में नहीं आता. इतना इंटरेक्शन नहीं है, तो उस हिसाब से उन्होंने गाना किया और आपने सुना, होपफुली आपको पसंद आया. सर 25 वर्षापूर्वीची कथा आहे आणि अशी कोणती गोष्ट USP आहे या चित्रपटाची जी तुम्हाला 25 वर्षानंतर सुद्धा करायला प्रोत्साहन केलं किंवा ती तुमची जिद्द होती? कसं असतं सर माईक जेव्हा कसं असतं की तुम्ही जेव्हा लिहिता, आणि मी जे लिहिण्याचं काम लहानपणापासून करतो, आणि जसं मला नोकऱ्या केल्या, वेगवेगळं काम करत गेलो, तर मी लिहत गेलो आणि ठेवत गेलो त्यांना की मी याचं काहीतरी करणार. तर ही स्टोरी मी 25 वर्षापूर्वी लिहिली होती, पण त्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे की ती 50 वर्षापूर्वी लिहिली असती किंवा आत्ताच लिहिली असती की 25 वर्षानंतर लिहिली असती, तसं काहीच नाही आहे ना. त्याच्यामध्ये एक सिम्पल स्टोरी आहे की एक माणूस जो जगाला थकून गर्लफ्रेंडचे इन्सल्ट करून सर्व लोक हळद करून फेलियर म्हणून तो चालला जातो कुठे आत्महत्या करायला, आणि कोणी त्याला म्हणजे जीव किती मूल्यवान असतं त्याला शिकवणारं एक लंगडी मुलगी असते.
तो म्हणतो की मैं तो यहाँ जिंदगी देने के लिए आया था, इथे जीव द्यायला आलो होतो, पण कोणी मला जगणं शिकवलं. तर ती म्हणजे मेन गोष्ट असतं की जेव्हा आपण सर्व होप्स म्हणजे हारून जातो की आपल्याला आता काहीच होप राहिलं नाही, आपलं काहीच होणार नाहीये आणि आपल्याला आता पुढे काहीच म्हणजे मार्ग नसला तर आपण आता जीव देणार आणि संपवणार ही स्टोरी. तर त्यावेळी असं असतं की कधी कुठून तरी काहीतरी देव पाठवतो, तुम्हाला एक मेसेज पाठवतो आणि त्या मेसेजला तुम्ही घेऊन चालला तर तुम्ही कुठे जाता, पण त्या मेसेजला विसरू नका. पण ते मेसेज विसरल्यानंतर सर्व चेंज होतं. तेही मी दाखवलंय. शेवटी म्हणजे जर क्लायमॅक्स बघण्यासारखा आहे आणि ह्या पिक्चरला ऑलरेडी 17 अवॉर्ड्स मिळाले सर्व फॉरेनमध्ये. इंडियामध्ये मी अजून तर एंटर केलं नाहीये, पण मी बाहेर केलं आहे. तिथे 17 अवॉर्ड सिलेक्शन्स पण चांगल्या मोठ्या फेस्टिवलमध्ये झाले आणि ते मला वाटतं की असंच झालं नसेल, काहीतरी त्याच्यामध्ये असेल. ते स्पिरिच्युअल सब्जेक्ट आहे की असं असतं ना की तुम्ही ॲक्शन पिक्चर बघितलं, हिंदी पिक्चर येतात, ॲनिमल आलं, हे आलं, तुम्ही थिएटरच्या बाहेर गेला त्यानंतर तुम्ही विसरून जाता. पण माझे जे प्रश्न आहेत त्याचे जे उत्तर तुम्हाला मिळते ते तुम्ही थिएटरच्या बाहेर आले तरी विसरणार नाही. तुम्हाला नेहमी वाटेल की हे माझ्या मनात पण होतं, पण आता बघा मला ते त्यातून थोडं सुटलं आहे आणि आता मला त्याचं उत्तर मिळालं आहे. तर ते महत्त्वाचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्शन नाही आहे, डान्स नाही आहे, कार केस नाही आहे, काही नाही. एक सिम्पल मेसेज आहे की तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्ही त्याला आपल्या जीवनाशी जोडणार आणि तुम्हाला वाटणार की हो ते काय सांगितलं ते खरं सांगितलं. ते झालं तर म्हणजे पिक्चर चाललं नाही चाललं, मला त्याच्यामध्येच माझं सॅटिस्फॅक्शन आहे. बस. थँक्यू. थँक्यू सर. एक आहे त्यांचा प्रश्न. थोडंसं वाईट करू मी तसंही सॉफ्ट बोलतो म्हणून. सर हा चित्रपट तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागात रिलीज करणार आहात? हे पिक्चर मराठी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये रिलीज करणार. फ्रॉम ऑल द वे म्हणजे आता तुम्ही कोकणात म्हटलं तर तिथून घेऊन नागपूरपर्यंत आणि माझे जेवढ्या सिटीज येतात जिथे लोक पिक्चर बघतात तर त्याची 40-45 आता हे चंद्रकांत विसपुते साहेब एवढी आमच्यावरती कृपा दृष्टी करतील तेवढ्या मला थिएटर मिळतील. त्यांनी आमच्यावर रागवून थिएटर कमी केले की तू काय आमचं नाव घेतलं नाही, काय नाही, एवढी स्पीच लॉम्बिलरी देत होता, आमचं नाव घेतलं नाही तर तुला आता 10 पिक्चर काढ. नाव घेतलं तर 100 घेतलं. आम्ही दुसऱ्यांच्या म्हणजे हे असतं ना काय म्हणतात दुसऱ्यांच्या दयावरती आमचं जीवन असतं. त्यांनी दया केली तर आम्ही पुढे, नाही केली तर आम्ही गेलो खाली. थँक्यू.